नमस्कार मित्रांनो, आगरी टशन या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत कोळंबीचं कालवण कसं बनवायचं ते। हे बघा, मी मस्त अशा कोळंब्या बाजारातून घेऊन आलेले आहे। त्या सर्व अशा साफ करून घ्यायच्या, त्याच्यावरच्या साली काढून घ्यायच्या। कोळंब्या बनवताना शक्यतो साली काढूनच घ्यायचं, लहान मुलांना खायला काही मग प्रॉब्लेम होत नाही। हे बघा, हे असे सर्व काढून घ्यायचे, कोळंब्यांची टरफल साली सगळ्या काढून घ्यायच्या। हे बघा, त्याच्यामध्ये एक दोरा असतो तो पण काढून घ्यायचा। माझ्या सर्व कोळंब्या आता साफ करून झालेल्या आहेत। हे बघा, हे अशा मी सर्व कोळंब्या साफ करून घेतलेल्या आहेत। त्या आता आपण पाण्याने धुवून घेऊया। हे बघा, या अशा पाण्याने धुवून घ्यायच्या। हे बघा, मी सर्व कोळंब्या धुवून घेतल्या। आता आपण वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता, आलं, लसूण, जिरं, टोमॅटो, ओलं खोबरं, सुकं खोबरं, मिरची हे सर्व घालून घेऊया। कोळंबीच्या रश्श्यामध्ये जेणेकरून आपण खोबरंच ओलं खोबरं घालायचं, रश्श्याला अप्रतिम आणि छान अशी चव येते। हे बघा, हे असं घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरून वाटण तयार करून घेऊया आपण आता। हे बघा, थोडं पाणी घालून घेऊया, म्हणजे वाटण खूप छान मिळून येतो। हे बघा, आपलं वाटण मस्त तयार झालेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊया। तेल छान तापलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया। हे असं वाटण घालून परतून घ्यायचं। तेलामध्ये व्यवस्थित नीट असं परतून घेऊया। हे बघा, असं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये हिंग, हळद, घरगुती गरम मसाला पण घालायचा आहे। हे बघा, आणि आगरी मसाला घालायचा आहे। आमच्या जेवणाला खरं तर या आगरी मसाल्याने मस्त अशी चव येते। आता हे सर्व मसाले वाटणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून या मसाल्यांचा अर्क सगळा या वाटणामध्ये उतरून जाईल। हे बघा, वा, असं मिक्स करून घेऊया छान मस्त। हे सर्व मसाले आता या वाटणामध्ये छान मुरून घेऊया। जेवढे मसाले वाटणामध्ये मुरतील तेवढं रश्श्याला चव येणार आपल्या। थोडं मीठ पण घालूया चवीपुरतं। आता पुन्हा एकदा ढवळून घेऊया। आता सर्व मसाले एकत्रित परतून घ्यायचं। हे बघा, आणि झाकण देऊया याच्यावर आणि 2 मिनिट वाफ काढून घेऊया। 2 मिनिटानंतर बघा कसे मसाले वाटणामध्ये मुरलेले आहेत आणि तेल सुद्धा मस्त सुटलेलं आहे, बघताय ना? वा, आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया आणि आपल्या कोळंब्या याच्यामध्ये घालायच्या। हे बघा, असं एक एक करून सर्व कोळंब्या घ्यायच्या आणि पुन्हा एकदा परतून घेऊया। व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाला आपल्या कोळंबीला व्यवस्थित लागला पाहिजे। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकून घेऊया। कोळंबीमध्ये शक्यतो कमीच पाणी घालायचं, रस्सा मस्त लागतो।
अशा पद्धतीने रस्सा जर बनवला तर होतो पण पटकन आणि लागतो पण एक नंबर. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण याला 10 मिनिट वाफ देऊया. 10 मिनिटानंतर बघा कसं छान उकळ आलेले आहे. हे बघा. आता आपण याच्यामध्ये कोकम आगळ टाकूया. या कोकम आगळने रश्श्याला खूप मस्त चव येते. मी 2 चमचे कोकम आगळ टाकलेला आहे. आता पुन्हा ढवळून घेऊया. आपण मीठ आधी थोडं घातलेलं आहे. पुन्हा एकदा बघायचं आणि आपल्याला आपल्या चवीनुसार आवडत असेल तर पुन्हा मीठ घालून घेऊया. माझ्या रश्श्यामध्ये थोडं मला कमी वाटलं म्हणून मी आता थोडंसं मीठ पुन्हा घातलेलं आहे. हे बघा. आता पुन्हा छान वाफ देऊया. थोडी कोथिंबीर घालूया आणि आता आपला कोळंबीचा रस्सा 5 मिनिटांनी तयार होणार आहे. हे बघा कसं मस्त रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे. जर तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.